सुनावणी होती, निकम साहेबांनी जो युक्तिवाद केला त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या काही पुढं मांडायच्या त्याविषयी त्यांनी काल सुरुवात केली आहे। आणि याच्यातला जो तपास आहे, तपासाचे जे दिवस आहेत पहिले, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळा तपास झालेला आहे तो याच्या अगोदर ज्यावेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट नव्हतं त्यावेळेस आपण बोलायचो की सगळ्या गोष्टी सांगत होतो, परंतु आता हे सगळं चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं सगळं जे काही पुढची दिशा आहे किंवा सुनावणी दरम्यान आपल्याला ते सगळं स्पष्ट होणार आहे। आणि याच्यामध्ये जरी आज दोघांनी तिघांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे, तरी मी हे प्रामुख्याने सांगू इच्छितो की खंडणी ते खून प्रकरण ही सगळी एकच टोळी आहे। ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत, परंतु यांना कुठलं तरी खूप मोठं पाठबळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाकत गेल्या याच्या अगोदर म्हणून, किंवा ह्यांचं सगळ्या ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रखरतेनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे त्यात सगळेच एक आहे। जरी आज दोघा तिघांनी मान्य केलं असेल तरी या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे सगळे ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहे। आता ह्याच्यातनं जर मी बोलायला गेलो तर ते उचित होणार नाही। आता न्यायालय समिती जी स्थापन झालेली आहे, सरकारने जी केलेली आहे, त्याच्यातून ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। न्यायालय समितीचं कामकाज चालू झालेलं आहे, तिचं ऑफिस मुंबईला आहे, परंतु आता हे कामकाज चालू झालं आहे आणि ह्याच्यात हे जे तुम्ही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यातून सगळ्यांनाच कळणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा अपराध, ह्याच्यात एकच मी सांगेल प्रामुख्याने की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोन टावर खाली आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होतं किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला। तिथं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना, आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली। एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची, कुटुंबाची खूप मोठी हानी झाली। त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशन खाली आहेत ते, त्यामुळे त्या लोकांना तिथं जाता आलं असतं आणि कदाचित घटना ही घडली नसती। म्हणजे नक्कीच ते त्यांनी जर सांगितलं असतं आपल्याला की ह्या टावर खाली आहेत, तर पलीकडून सगळे वरपगाव, चिंचोली, नावली असे गाव होते, प्रत्येकाला जर फोन झाले असते तर ही गोष्ट नक्कीच घडली नसती। परंतु त्यांच्या मनात काय होतं, त्यांचे विचार काय होते किंवा त्यांना त्यावेळेस काय वाटलं, हे अनुत्तरित प्रश्न हे त्यांच्याच मनातले, त्यांना का तसं केलं हा खूप मोठा प्रश्न आहे। समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाहीत लटकत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घाईचं होईल। मी सकाळी देखील बोललेलो आहे, यांना ज्यावेळेस फाशी होईल त्यावेळेस आपण आपली प्रतिक्रिया त्या बाबतीतली वेगळी देऊया। ते सगळे कायदा तज्ञ जे आहेत ते म्हणतात की 2-3 जणांनी कबुली देऊन पुढचा जे, कारण न्यायालयात जर म्हणलं मीच केलो तर बाकीचा शोधच संपतो, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तसं होत नाही। जरी एकानं जरी कबुली दिली तरी तसं होत नाही। त्याचं कारण असेल, कारण का हा तपास करताना जी ही संघटित गुन्हेगारी आहे, ही टोळी जी आहे ती एकत्रित गुन्हेगारीची आहे, म्हणूनच सगळ्या ज्या कलमाखाली त्यांना एकत्र या सगळ्या कलमाखाली घेतलेलं आहे आणि ही एकत्र टोळी करूनच हे एवढे मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळं तसं होत नाही, सगळे या गुन्ह्यात आहेत आणि सगळ्यांना फाशीची शिक्षा। मी बोलण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो, म्हणजे जरी बघायला गेलं तरी मला ते माझी मानसिकता होत नाही बघायची। आपण जे काही सुनावणी दरम्यान जे काही समोर येणार आहे किंवा जे वकील साहेब मांडणार आहे, युक्तिवाद करणार आहे, तर त्यातूनच तुम्ही पण त्याच्यातली माहिती घेतलेली माझी विनंती आहे की त्याच्यातच तुम्ही माहिती घ्या, त्यातून तुम्हाला सगळी स्पष्ट ही गोष्टच अशी आहे, ज्या माणसाच्या शरीरामध्ये माणसाचं मन आहे तो कुठलाच माणूस या क्रूरकर्मी लोकांच्या बाजूनं राहणार नाही। त्याचाच एक भाग म्हणून जे निकम साहेब आहेत त्यांची जी नियुक्ती झालेली आहे, ते सरकारी वकील आहे, तर कुठलाच माणूस या लोकांचं समर्थन करणार नाही आणि जो अन्याय झालाय तर त्या बाजूला कोणी उभारणार नाही, न्यायाच्या भूमिकेतच सगळे असणार आहेत। म्हणून मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला ते पुरेपूर म्हणजे उतरतील
आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे. सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये एक धक्कादायक माहिती नाही, ह्यांची प्लॅनिंग असू शकते तशी की ही घटना दडपण्यासाठी किंवा ह्या घटनेला वेगळं वळण देण्यासाठी काहीतरी चुकीचं म्हणजे दिशा द्यायची आणि ह्या प्रकरणाला कुठंतरी कमी करायचं अशी असेल. परंतु पोलिसांच्या आणि सगळ्या ह्या यंत्रणेच्या मागं पुढं जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यामुळे कदाचित ती गोष्ट म्हणजे घडली नाही आणि जी सत्यता आहे या घटनेत ती जी हत्या केलेली आहे ती ह्यांना लपवता नाही आली. तर आरोपी अजून एक यातला सापडत नाही. वेगवेगळी मी या अगोदर खूप वेळेस बोललेलो आहे या गोष्टीवर. याच्यामध्ये असं आहे की तो आरोपी पहिल्या 307च्या गुन्ह्यामध्ये 2 वर्षापासून फरार होता. परंतु 29/11चा जो व्हिडिओ आलेला आहे, CCTV आलेला आहे, त्याच्यामध्ये तो आरोपी त्या ऑफिसमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे केजचं, त्याचं जे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, त्याच्या ऑफिसमध्ये काही LCBचे लोक, काही पोलीस अधिकारी, तो फरार आरोपी दिसतोय. तर ह्याच्यातून आपल्या लक्षात येते की पोलिसांना जर त्याला कायद्याचा धाक दाखवला असता, कायद्याची भीती दाखवली असती, एवढं अभय दिलं नसतं तर कदाचित हा गुन्हा घडलाच नसता असं मला वाटतं. पण त्याला शोधण्यात अपयश आले पोलिसांचं अजूनपर्यंत हे तर काही मोठं वाटत नाही. कारण एवढ्या यंत्रणा काम करतात, एवढं मोठं पोलीस यंत्रणा म्हणत असेल, पण अजून मात्र त्याला शोधण्यात यश आलेलं नाही. आता ते मी याच्या आधी देखील बोललोय की त्यांनीच आता ह्याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे, मला देखील दिलं पाहिजे की नेमकं याचं झालंय काय, हा कुठं आहे आणि का जेरबंद होत नाही. कारण का आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत, आपण त्या गोष्टीत डोकं लावायला एवढी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, त्यांनीच ते काम कशा पद्धतीने केलंय, तो कुठं आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे.